भारताचं संरक्षण, त्याची रणनीती, त्याचं युद्धनीती हे तुम्हाला खूप जवळून दिसतं आणि तुम्हाला त्याचा एक ओव्हरऑल जगावरचा परिणाम किंवा आपल्या आता आजूबाजूला ज्याला आपण जिओ पॉलिटिक्स म्हणतो ते कसं चालू आहे ह्याची तुम्हाला खूप इनसाईड इन्फॉर्मेशन असते. तर अशा वेळेला ही सगळी एवढी क्लासिफाईड इन्फॉर्मेशन आहे, सिक्रेसी आहे, तर तुम्हाला पण काही रेस्ट्रिक्शन्स येत असतील. तुमच्यासाठी पण सिक्युरिटी असेल ना, की काय बोलायचं, काय नाही, कुठे जायचं, काय नाही. तर तुम्हाला पण बरीच रेस्ट्रिक्शन्स असतील ना याच्यामध्ये. आता डायरेक्टली आम्ही DRDO किंवा इस्रोचा संबंध म्हणजे मी त्यांचा एम्प्लॉई कधी नव्हतो, त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स आमच्यावरती फार कमी आहेत. पण दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेशन किंवा बाकी कुठे आम्ही जाणार असो तर त्याची माहिती या इस्रो DRDO किंवा जे IB आपण म्हणतो त्यांना इन्फॉर्मेशन ती कळवायला लागते. कोण तुमच्याकडे व्हिजिटर्स येतात किंवा तुम्ही कोणाशी बोलता भेटता हे जर त्यांनी माहिती विचारली तर ती आम्हाला मॅन्डेटरीली पुरवायला लागते. हे एक रिस्ट्रिक्शन असतं. बाकी तसं डायरेक्ट रिस्ट्रिक्शन किंवा ऑब्वियस तुम्हाला असं दिसणार नाही की आमच्यावरती काही रिस्ट्रिक्शन किंवा आमच्याबरोबर असे ब्लॅक कमांडोज वगैरे कोणी आमच्या आजूबाजूला आहेत म्हणून. कारण एवढं ऑब्वियस आणि इतक्या लेवलवरती जर सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची झाली तर ते फार कठीण आहे. म्हणजे जे इन्स्टिट्यूट डायरेक्टर किंवा लॅब डायरेक्टर्स असतात ते आणि त्याच्यापेक्षा वरती चेअरमनपर्यंत या लोकांना ही सिक्युरिटी पुरवली जाते. जे इंडस्ट्रीचे जे लीडर्स असतात त्यांना असं जर कधी थ्रेट जर काही पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा जर IBला किंवा यांना जर असेल तर ती पुरवली जाते. एवढ्या लेवलला आमच्या लेवलला अजून मला वाटतं ऑब्वियस करतील असं वाटत नाही आहे मला. पण कुठेतरी त्यांचं लक्ष असणार. लक्ष तर असतंच, प्रश्नच की नाही. कारण नाही. मध्ये आपण बऱ्याच अशा न्यूज वाचतो ना की हे जे सायंटिस्ट असतात त्यांनी शत्रुपक्षाला माहिती पुरवली वगैरे. तर हे सगळं खरं असतं का? म्हणजे ॲज अ कॉमन मॅन मी विचारते की इज इट पॉसिबल रिअली? किती दिवस कसं होतं की तुम्ही हँड रिटनच फक्त होतं. म्हणजे मी ज्यावेळेला करिअर सुरुवात केली त्यावेळेला आमच्या सगळ्या प्रोसेस शीट्स होत्या त्या हँड रिटन होत्या. नंतर मग ज्यावेळेला म्हणजे 89ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, मग 95मध्ये आम्हाला पहिल्यांदा टाईपरायटर दिले गेले. 2 टाईपरायटर आणि टायपिस्ट की आता तुम्ही जे हाताने लिहिताय त्याच्याऐवजी जरा चांगल्या पद्धतीने आपण ते टाईप करून घेऊया. मग 2000 साली इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर आले, त्याच्यानंतर मग कॉम्प्युटर्स आले. आता तुमच्याकडे सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी असतात. त्यामुळे आधीचं जे आमची जी कंट्रोल सिस्टीम होती तिथे फक्त कधी आम्ही देशाच्या बाहेर जाणार असलो तर फक्त माहिती पुरवायची एवढंच. पण आता आम्हाला सगळ्यांना आमची जी काही सोशल मीडिया हँडल्स असतात किंवा जिथे आमचे हे असतं तिथे डिस्क्लोज करावं लागतं की माझी जीमेल आहे का, किंवा मी फक्त गोदरेजमध्ये काम करतो तर godrej.com माझे फक्त मेल्स आहेत की ज्या सिक्युअर्ड आहेत आणि कोणीतरी त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. किंवा आता फेसबुकवरती आहे का, लिंक्डइनवरती आहे का, व्हॉट्सअपवरती आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला पुरवतो त्यावेळेला ते होतं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर केलं आणि जर त्यांच्या ते तुम्ही डिस्क्लोज केलं नाहीत आणि त्यांच्या लक्षात आलं तर परिणाम होऊ शकतात तुमच्यावरती की तुम्ही का नाही तुम्ही. पण इट इज पॉसिबल टू लीक द इन्फॉर्मेशन किंवा आता काय म्हणजे तुम्ही स्वतःच्याच कॅमेरावरती फोटो काढायला पाहिजे असं काही नाही ना. दुसऱ्या कोणाच्या कॅमेरावरती फोटो काढून तुम्ही पाठवलं एका सेकंदात तो गेलेला असतं. म्हणजे नंतर तुम्ही अगदी पकडले गेले तरी इन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे तिथे. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मिशनसाठी जाता तेव्हा मात्र तुमच्यासाठी टाईट सिक्युरिटी असेल. हो. ज्यावेळेला आम्ही ट्रेनिंगसाठी रशिया, फ्रान्स किंवा बाकीच्या देशांमध्ये जातो त्यावेळेला तिकडची लोकल एम्बसी आमचं सगळं हे करतं. ट्रॅव्हल आणि रिस्ट्रिक्शन्स सगळी त्यांची आम्हाला इम्पोज असतात आमच्यावरती आणि त्याप्रमाणे काम करावं लागतं तुम्हाला. आता तुमचा इतक्या वर्षांचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे आणि मला माहिती आहे, म्हणजे मला जेव्हा मी सिग्नल शाळेत गेले होते बघायला तेव्हा मला कळलं की तुम्ही तिथल्या लहान लहान मुलांना अगदी सोल्डरिंगपासून ते रोबॉटिकपर्यंत सगळं काही शिकवता. तर तुम्ही नवीन पिढीसाठी जे कार्य करताय त्याच्याबद्दल जरा सांगा. सामाजिक कार्य करताय. तर गेले 40 वर्ष ह्या इंजिनिअरिंग क्षेत्राशी आणखीन फॉर्च्युनेटली न्यूक्लिअर एनर्जी, डिफेन्स आणि स्पेस या तिन्ही ज्या क्रिटिकल आहेत याच्यावरती जास्तीत जास्त काम करायची संधी मिळाली. आणि प्रत्येक वेळेला असं झालं की एखादी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं ते तुमचा इन्व्हेस्टर जो असतो तो तुम्हाला पैशाच्या दृष्टीने देऊ शकतो.
मशीन्स येतात, सगळे ॲसेट्स तुम्ही तयार करता. पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्यावरती काम करायला, ज्यावेळेला एखाद्याला ट्रेनिंग द्यायला आपण ज्यावेळेला जातो, त्यावेळेला खूप प्रॉब्लेम्स येतात. की बेसिक फंडामेंटलच आपल्याकडे आज इंडस्ट्री कल्चर जे आपल्याकडे असायला हवं होतं, ते थोडंसं आपल्याकडे मागे पडलं आहे. आणि साधारण 5वी ते 7वी या वयोगटामध्ये मुलगा आल्यानंतर, मूल किंवा मुलगी, त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो. आणि एकदा तो मोबाईल त्याने बघितला आणि गुगलवरती टाईप करून सगळी इन्फॉर्मेशन समोर येते आहे हे दिसायला लागलं की त्याला असं वाटतं की आपल्याला तर जवळजवळ सगळं कळलं आहे. आता काय फक्त मोठ्या 18 वर्षाचा झालो, कुठे इंजिनियर झालो किंवा जे काय मी होईन ते जाऊन काम करता येईल मला म्हणून. पण हा तो भ्रम असतो तो. आणि ज्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली कामावरती जाता, आणखीन जेव्हा तुम्ही काही तुम्हाला सांगितलं जातं की एक इंजिनियरलासुद्धा, आता मी ज्या पद्धतीने IITमधनं इंजिनियर झालो ते आणखीन आता जे इंजिनियर्स होत आहेत हे फक्त बुकिश आहेत आणि त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज काही नसतं. ज्यांना डिझाईन करायचं आहे त्यांना ते नॉलेज ठीक आहे, पण थोडंफार प्रॅक्टिकल नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गोदरेजमध्ये आम्ही 10वी किंवा 12वीच्या नंतर ट्रेनिंग बॅचेस चालू केल्या. पण तिथपर्यंत ह्या मुलांची माइंडसेट एक फिक्स झालेली असते की नाही मला कॉम्प्युटरवरतीच करायचं आहे. किंवा बऱ्याचशा मुलांचे जर मी नाही इंजिनियर होऊ शकलो तर मी कॉल सेंटरमध्ये जाईन किंवा मी अगदी मॉलमध्ये जाऊन तिकडे काहीतरी काम करेन. पण इंडस्ट्रीमध्ये जाऊन करणारे फक्त 20 ते 30% मुलांचं ओपिनियन मला दिसलं. आणि अशा मुलांना ज्यावेळेला आपण एखाद्या एक्झॉटिक अलॉईजवरती किंवा एखाद्या अशा लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरती प्रोसेस, आता अगदी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचं सुद्धा मी काही यूट्यूबवरती किंवा नेटवरती हे आहेत की ॲपलने ज्यावेळेला इथे आता टाटाबरोबर चालू केलं तेव्हा त्यांना तोच प्रॉब्लेम आला की त्यांची जी मशिनरी एवढी सॉफिस्टिकेटेड आहे की त्याच्यावरती काम करायला त्यांना लोकच मिळत नाहीत पटकन ट्रेनिंग करायला. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली आपण इथे करतोय तिकडेही तोच प्रॉब्लेम आहे. मग ट्रेनिंगमध्ये जर तुम्ही 6-8 महिने जर त्या मुलावरती जर घालवायला लागलात तर तुमचं ॲक्च्युअल प्रोडक्शन सेटअप होणार कधी? आणि ही गोडी त्यांना 10वी-12वी नंतर येणार नाही आहे. ही गोडी 5वी ते 7वी किंवा 8वी ते 10वी. तर मग 2 बॅचेसमध्ये मी सध्या काम करतो. एक तर 5वी ते 7वीच्या मुलांना मी मॅक्झिमम डेमॉन्स्ट्रेशन देतो की काय काय जगामध्ये होत आहे. म्हणजे अगदी कार्पेंट्री, वेल्डिंग, फिटिंग, प्लंबिंग हे बेसिक जे आहे त्याच्यापासून 3D प्रिंटिंग, आणखीन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, CNC कंट्रोल, थोडंफार प्रमाणामध्ये IoT, AI की जिथे ऑटोमेशन होत आहे, जिथे स्वतःचा मेंदू वापरायच्या ऐवजी डिसिजन आता कॉम्प्युटर घेणार आहे थोड्या दिवसांनी. अर्थात तो प्रोग्राम तुमचा तेवढा त्या लेवलचा असायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने त्यांना फक्त एक एक्सपोजर, जसं शाळेची पिकनिक जाते तसे जी काय माझी 3-4 सेंटर्स मी उभारलेले आहेत तिकडे त्या मुलांना घेऊन येतो आणि त्यांना फक्त दाखवतो या इकडे तुम्ही फिरा आणि बघा की एक इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट काय असतं, आणखीन कशा प्रकारे होतं ते. 8वी ते 10वीच्या मुलांना मी ॲक्च्युली काम करायला देतो त्यांना. म्हणजे कार्पेंटरला करवत घेऊन कापायला किंवा एखादा बिजागरी लावून त्याला दरवाजा कसा जोडायचा किंवा वेल्डरला 2-3-4 प्रकारच्या वेल्डिंग पद्धतीने, प्लंबरला एखादा नळ उघडायचा, पाण्याचं कनेक्शन करायचं वगैरे, असं फिजिकली छोटी छोटी किट्स बनवल्या आहेत आणि त्याच्यावरती ती मुलं शिकतात तिथे. आणि माझा असा तर्क आहे की पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये ही जी आत्ता गेल्या 1-2 वर्षामध्ये मी जवळ 2000 मुलांपर्यंत मी पोचू शकलो आहे आणि त्यांना ट्रेनिंग दिलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. NGOज आहेत त्यांच्याबरोबर काम करतो. माझी स्वतःची अशी काही संस्था नाही आहे. पण म्हणजे आळंदीला आहे किंवा माझ्या गावाला चिपळूण गुहागरच्या तिकडे आहे, ठाण्यामध्ये आपल्या इथे सिग्नल शाळेमध्ये आहे, डोअर स्टेप आणखीन ज्ञानप्रबोधिनी पुण्याला आहे, त्यांच्याबरोबर काम करतो. अशा ज्या ज्या संस्था आहेत, अनिकेत म्हणून एक भूगावला एक संस्था आहे, अशा 6-7 संस्थांच्या मार्फत या मुलांपर्यंत पोचून त्यांना एक्सपोजर देऊन ही मुलं ज्यावेळेला 10वीला येतील तिथपर्यंत त्यांची क्लिअर आयडिया असेल. आणि आत्ताच मला असं दिसायला लागलं आहे की बऱ्याच मुलांनी जी छोटीफार किट्स त्यांना दिली गेली होती तर ती फेकून न देता त्याचा वापर करून काही छोटी मोठी खेळणी किंवा छोटं मोठं काही रिपेअर घरातलं, बऱ्याच वेळेला आपण बघतो की घरातला नळ वाहत असतो, वॉशर गेलेला असतो, 5-10 रुपयाचा वॉशर असतो, पण प्लंबर 2-2 दिवस येत नाही बोलवून. हा शॉर्टेज आहे प्लंबरचा. ही मुलं स्वतः आमच्या सेंटरमधनं पाना घेऊन जातात आणि हे लावून टाकतात. तो की आज एक थेंब जरी तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तरी एका तासाला 1 लिटर पाणी तुमचं वाया जात असतं. एखादा तुमचा स्विच घरातला बिघडलेला असतो, त्यामुळे कुठेतरी लिकेज, शॉर्ट व्हायची शक्यता असते, पण आपण ते तसंच चालवत असतो. ही मुलं तो पटकन स्विच बदलून टाकतात आता.
पालकांनी तेवढाच सहभाग द्यायला पाहिजे. म्हणजे मी नुसतं शिकवलंय म्हणून माझा कॉन्फिडन्स त्यांना उपयोगी नाही. पालकांनी त्यांच्याजवळ जर उभं राहिलं आणि सांगितलं की तू कर, मी बदलून देतो, तर मुलं आता ते बदलायला लागलेत. गावांमधनं आता आळंदीला वगैरे किंवा माझ्या गावाला तिकडे जाय, विहिरीवरचा पंप हा 90% 2-3 महिन्यानंतर काहीतरी त्यात गाळ अडकतो किंवा काहीतरी होतं. पुन्हा इलेक्ट्रिशियन येत नाही, प्लंबर येत नाही, दोघं एकत्र यायला पाहिजेत. ही मुलंच तो पंप वरती खेचतात विहिरीतनं. त्यांना पूर्ण शिकवलेलं आहे की पंप उघडायचा कसा, हे कसं करायचं. जर पुन्हा पालकांनी सहकार्य केलं, कारण वजनदार असतं ते, विहिरीवरती काम करायचा मुलगा पडता कामा नये आतमध्ये, असं जर थोडाफार सपोर्ट केला तर घरच्या घरीच ह्या गोष्टी करता येतील. आणि ह्या इफेक्टिव्हली आज पूर्ण जगभर कुठेही वेस्टर्न कंट्रीजमध्ये तुम्ही गेलात तर सगळं घरीची कामं सगळे घरीच करत असतात. क्वचित आपण कोणा प्रोफेशनलला बोलवलं जातं, पण ती गोष्ट आपल्याकडे नाही आहे आज. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.